नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण रोज गुलकंद मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे मोदक जे आहेत ना ते अतिशय झटपट होतात आणि चवीला अतिशय जबरदस्त लागतात, म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आहेत। आता हे मोदक कसे बनवायचे चला तर पाहूयात। तर सर्वात आधी आपल्याला मोदकाचं सारण जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर सारण बनवण्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे नारळ। तर इथे मी खोवलेला नारळ घेतलेला आहे, साधारण 2 कप इतका खोवलेला नारळ आहे, तो ह्या पॅन मध्ये घालत आहे। आता ह्यातच आपल्याला गुलकंद घालायचा आहे। तर इथे मी गुलकंद घेतलेला आहे, तर हा सर्व गुलकंद आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालूयात। एक 4 चमचे इतका गुलकंद जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे। आता ह्यातच आपल्याला घालायचं आहे रोज सिरप। तर हे रोज सिरप जे आहे ते मी ह्याच्यात घालत आहे। हा सुद्धा आपण 4 चमचे इतका रोज सिरप जे आहे ते घेतलेला आहे। आता ह्याच्यासाठी जे काही साहित्य वापरते ना त्याचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर दिसतच असेल। आता ह्यातच आपण घालत आहोत पिठी साखर। बस आपल्याला सारणासाठी इतकंच साहित्य घालायचं आहे। हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण काही वेलची पूड वगैरे घालणार नाही, कारण गुलकंद आणि रोज सिरपचा जो फ्लेवर आहे ना तोच खूप छान येतो, त्यामुळे मी वेलची घालत नाहीये। पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची घालू शकता। तरी इथे तुम्ही पाहू शकता आपलं सारण जे आहे ते मस्त असं दिसत आहे, म्हणजे रंग सुरेख आलेला आहे। आपण जे रोज सिरप टाकलं ना त्याच्यामुळे रंग छान येतो। आता आपलं सारण झालंय का ते कसं चेक करायचं, तर हे बघा, हे असं आहे ना दाबून बघायचं हे सारण असं। ह्याच्यातून जर सिरप बाहेर येत असेल तर अजून थोडा वेळ परतायचं। आता एकदम नकळत थोडंसं येतंय, ठीक आहे, इतकं ठीक आहे, कारण ते परत थंड झालं की ते घट्ट होणार आहे। म्हणजे आपलं सारण जे आहे ते झालं आहे। सारण जे आहे ते आपलं बनवून झालेलं आहे। आता आपण उकड कशी काढायची ते बघूयात। तर उकड काढण्यासाठी इथे एक मी भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालत आहे। तर हा 1 कप आणि आणखीन अर्धा कप, म्हणजे एकूण 1.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे। आणि ह्या पाण्यातच आहे ना आपल्याला साखर थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ह्याला उकळी येऊन देऊयात। तर इथे आपल्या पाण्याला जी आहे ती उकळी आलेली आहे। आता गॅस जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे आणि गॅस कमी करून आहे ना इथे हे तांदळाची पिठी घेतलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालूयात। एक 2 कप इतकी तांदळाची पिठी घेतलेली आहे, आपण मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। गॅस जो आहे तो आपला बारीकच आहे आता। तर इथे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून आहे ना आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे झाकून। एक 10 मिनिटं झालेली आहेत, आपण जी उकड काढली होती ती झाकून ठेवलेली आहे। आता ती आपल्याला मळून घ्यायची आहे। तर ती सर्व उकड आहे ना इथे ह्या मोठ्या भांड्यात काढून घेते। मस्त अशी आपली उकड झालेली आहे। आता सगळी उकड आहे ना मी ह्याच्यात काढून घेते। आता ही उकडी आहे ना ती आपल्याला गरम गरमच मळून घ्यायची आहे। गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी लावून आपल्याला ही मळून घ्यायची आहे। तुम्हाला जर गरम गरम मळायला जमत नसेल ना तर एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा फुलपात्राच्या साह्याने आहे ना ती तुम्ही जरा अशी मळून घेतलीत ना तरीही चालेल। आता हे पीठ मळत असतानाच आहे ना आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत रोज सिरप। ह्याने काय होतं की छान असा रंग आणि फ्लेवर दोन्ही आपल्या ह्या मोदकाला येतो, म्हणजे वरची जी पारी ज्यावेळी आपण खातो ना त्याला पण छान फ्लेवर येतो। तर इथे आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण मोदक करून घेणार आहोत। तर त्यासाठी पहिले मी हे जे आपलं पीठ आहे ना हे बघा कशा पद्धतीने आपण ज्यावेळी तोडतो ना त्यावेळी हे बघा हे असं झालं पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित पीठ मळलं गेले असं समजायचं। कारण पूर्ण मोदक जो आहे ना तो ह्या आपण जी उकड काढतो आणि ती जी मळतो ना त्याच्यावरच असतो। म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित पीठ मळलं तर मोदक असा मस्तपैकी मऊसूद होतो आणि करताना अजिबात चिरा जात नाही। तर असे गोळे करून घेते मी। तर इथे आपले हे गोळे करून झालेले आहेत। तर त्यातला एक गोळा जो आहे तो घ्यायचा आहे आणि बाकीचं जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचंय। कारण काय होतं की झाकून नाही ठेवलं ना की ते पीठ आहे ना असं वाळल्यागत होतं आणि मग परत मोदक जे आहे ते व्यवस्थित येत नाही। आता हे ज्यावेळी आपण
मोदक करायला हे पीठ घेतो ना, त्यावेळी ते हातावर सुद्धा व्यवस्थित असं थोडस मळून घ्यायचं आहे. ही स्टेप जी आहे ती प्रत्येक वेळी करायची आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय हाताला चिकटतंय वगैरे, तर हाताला थोडस तूप किंवा पाणी तुम्ही लावू शकता. हे बघा, असा हा आपला गोळा झालेला आहे. आता आपण ह्याची पारी करून घेऊ. थोडस तूप घेते मी, तूप जास्त नाही वापरायचं, थोडसच. पद्धतीने करत जायचं आहे. एकाच बाजूने असं हळूहळू आपल्याला हे फिरवत मोठी करायची आहे पारी. आणि मध्यभागी जास्त पातळ नाही करायची. मध्यभागी जर जास्त पातळ झाली ना, तर मोदकच्या वेळी आपण स्टीम करायला ठेवतो की नाही, त्यावेळी तो मधून खालच्या बाजूने फुटू शकतो. त्यामुळे ह्याच्या कडा ज्या आहेत ह्या व्यवस्थित आधी अशा पातळ अशा हे करून घ्यायच्या आहेत, आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आपण व्यवस्थित मळलं होतं ना, त्यामुळे त्या पिठाला कुठेही असे चिरा वगैरे जात नाहीयेत. उकड काढताना किंवा पीठ मळताना मी जे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या सांगितल्यात ना, त्या पद्धतीने जर तुम्ही मोदक केले ना, तर तुमचे सुद्धा मोदक असे परफेक्टच होतील. त्यामुळे ते लक्षात ठेवायचे आहेत व्यवस्थित, आणि त्या पद्धतीने मोदक जे आहेत ते करायचे आहेत. तर आता इथे आपली पारी जी आहे ती झालेली आहे. आता ह्याला आपण कळ्या पाडून घेणार आहोत. तर कळ्या पाडण्यासाठी आपल्याला ही 3 बोट वापरायचे आहेत. अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट, आणि त्याने आपल्याला अशा ह्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत. शक्य होतील तितक्या जवळजवळ अशा कळ्या पाडायच्या आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं की हाताला चिकटतंय वगैरे पीठ, तर थोडस पाणी किंवा तूप किंवा तुम्ही पीठ सुद्धा लावू शकता. तर इथे आपण अशा कळ्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत, बघू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. भरपूर असं सारण भरायचं, म्हणजे मोदक खाताना छान लागतो. आता आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी हा जो भाग आहे ना आपल्या हाताचा, त्याचा वापर करायचा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे हळूहळू फिरवत फिरवत आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. आणि ज्या कळ्या आहेत की नाही, त्या सर्व आपल्या एका बाजूने अशा पाहिजेत, अशा एकाच बाजूने. आणि हलक्या हाताने हा फिरवत फिरवत आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे. हा मोदक झालेला आहे, जास्तीचा आहे तो आपण काढून टाकूया. मस्त असा मोदक आपला हा तयार झालेला आहे. कळ्या वगैरे छान आलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक जे आहेत ते करून घेऊयात. तर इथे काही मोदक जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते स्टीम करायला ठेवायचे आहेत. तर त्यासाठी काय केलेलं आहे मी, इथं ही स्टीमरची जाळी जी आहे ती घेतलेली आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल ना, ते जरी खाली टाकलं तरी चालेल. आणि हा मोदक जो आहे तो आपल्याला पाण्यात पूर्णपणे असा बुडवून तो ह्याच्यात ठेवायचा आहे. परत अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण पाण्यातून बुडवून ठेवायचे. कशासाठी, तर आपण मोदक करताना काही वेळेला पिठाचा हात लावतोय की नाही ह्याला, मग ते तसंच आपण उकडायला ठेवले तर मोदक आहे ना थोडेसे वातड होण्याची शक्यता असते.
म्हणून पाण्यात बुडवून मोदक असे स्टीम करायला ठेवले ना की मोदक छान मऊसूद होतो आपला. आणि थोड्या अंतरावर ठेवायचे, एकदम चिटकून चिटकून ठेवायचे नाहीत मोदक. अशा पद्धतीने आपण मोदक हे ठेवून घेतलेले आहेत. आता आपण स्टीम करायला ठेवूया. तर इथे स्टीमर मध्ये पाणी जे आहे ते उकळायला ठेवलेलं होतं आणि पाणी आपलं उकळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे मोदक ठेवून देऊयात. आता झाकण ठेवू नये की नाही, आपण 10 मिनिटं हे मोदक आहे जे ते स्टीम करून घ्यायचे आहेत. आणि फ्लेम जी आहे ना ती मध्यम ठेवायची आहे, म्हणजे एकदम कमी पण नाही एकदम जास्त पण नाही, मध्यम आचेवर 10 मिनिटं आपण हे मोदक जे आहेत ते उकडून घेऊयात. तर 10 मिनिटं झालेली आहेत, आपण मोदक जे आहे ते स्टीम करायला ठेवले होते. आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि आपण मोदक बाहेर काढून घेऊयात. हे बघा मस्त असे मोदक आपले झालेले आहेत. आणि आधी जे होते उकडायला ठेवायचे आधी त्याच्यापेक्षा साईजने थोडेसे मोठे झालेले आहेत. आता हे काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. तर हे मोदक जे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. बघा मस्त असे आणि एकदम मऊ लुसलुशीत असे हे आपले मोदक जे आहेत ते झालेले आहेत. तर एक मोदक जे आहे ना ते आपण आतपर्यंत कसा शिजलाय नंतर त्याचं सारण कसं झालंय ना ते बघूयात. हे बघा छान असा मऊ, हा बघू शकता. सुरेख मोदक झालेला आहे आणि त्याची तुम्ही पारी सुद्धा बघू शकता. अजिबात कुठे जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. आणि त्याची पारी सुद्धा तुम्ही बघू शकता. अजिबात कुठे जास्त जाड नाही, जास्त पातळही नाही, व्यवस्थित अशी झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच तुम्हाला आपल्या चॅनलवर आणखीन कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.